नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे लसूण घेतलेला आहे, अर्धा वाटी पाऊण वाटीचे होईल इतकं घेतलेलं आहे। आणि या मिरच्यानं मी शेतावरून आणलेल्या आहे, तर या थोड्यानं अशा नरम पाहिजे आपल्याला। पहिले मी नाही का या धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्याला थोडं सोकू दिलं आणि मग पुसून घेतल्या छान व्यवस्थित। याच्याने देठ काढून घेतलेले आहे। आता आपण मिरचीचा ठेचा बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। हा खूप छान ठेचा बनतो, एकदम छान वराडी ठेचा आपण विकत आणतो ना, त्याच प्रकारे बनतो, खूप छान आणि टेस्टी लागतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी अजून काही साहित्य वापरणार आहे यामध्ये। प्रथम आपल्याला मिरचीचे ना असे दोन दोन तुकडे असे बारीक बारीक करून घ्यायचे आहे। बारीक बारीक करा, नाही तर दोन दोन केले तरी चालतं, परंतु बारीक केले तर लवकर बारीक होतं हे। आणि ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे। बघा या प्रकारे तुकडे करून घेतले आहे। आता यातनं आपण लसूण घालूया आणि हे मिक्सरला छान ओबडधोबड असं वाटून घेऊया। बघा या प्रकारे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। मी छान वाटून घेतलेला आहे। आता पुढच्या प्रोसेसला वळूया। एका कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल थोडं जास्तच घ्यायचं। आता मी अंदाजित मिरच्या घेतलेल्या होत्या, माझ्या शेतावरच्या आहे त्या। जर तेल आपल्या अंदाजाने घ्यायचं, थोडं तेल जास्तच पाहिजे, कारण की हा ठेचा ना वर्षभर टिकतो, वर्षभर राहतो। आता मी 1 चम्मच जिरं घालते। जिरं जास्तच टाकायचं, थोडं पोहे खायच्या चमच्याने घेतलेलं आहे। आणि मोहरी हे छान तळतळू द्यायची, खूप छान बनतो। मी दरवर्षी बनवत असते शेतावरून मिरच्या आल्या की। आता हे छान तडतडू द्यायचं। जिरा आणि मोहरी छान तडतडली आहे, तर आता आपण हे लसूण आणि मिरच्या वाटून घेतलेल्या आहे या टाकायच्या आहे। थोड्या हळूवारच टाकायचं, कारण की हातावर वाफ येते। गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि मग छान ढवळून घ्यायचं। गॅसची फ्लेम आता कमीच ठेवायची आहे आपल्याला, खूप हाय याच्यावर करायचं नाही। आणि आता छान ह्या भाजून घ्यायच्या आहे अशा प्रकारे। कमीच गॅस ठेवून भाजायचा आहे। याचा कलर थोडा चेंज होतो तोपर्यंत भाजायचा आहे। आणि मिरच्या तेल सोडतात, थोडं तेल, तेव्हा समजायचं की मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत। वर्षभर हा ठेचा खायला आपल्याला कामी येतो, खूप छान। माझ्याकडे मुलांना खूप आवडतो। आता मी बनवून ठेवलं की मुलं गावून आले की ते घेऊन जातील। लक्षात ठेवा, मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, असं परतत राहायचं आहे, नाहीतर हे जळू शकतं। याप्रमाणे बघा असं ढवळत राहायचं, सोडून द्यायचं नाही। मिश्रण आपलं अर्ध शिजत आलेलं आहे। आता यावेळेला आपल्याला हिंग टाकायची आहे। मी 1 चम्मच हिंग घेतलेली आहे, छोट्या चमच्याने घेतलेली आहे। हिंग अवश्य टाका। हिंग टाकल्यानंतर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण की मिठामुळे ना ठेचा टिकतो जास्त दिवस। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी अजून यात साहित्य टाकणार आहे। आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं, पण थोडं चवीपेक्षा जास्त थोडं टाकलं तर कसं हे टिकतं, जास्त खराब होत नाही।
फ्रीजच्या बाहेरही ठेवलं तरीही खराब होत नाही, पण तेल थोडं जास्त प्रमाण टाकायचं तेलाचं। बघा मिरच्या छान परतून झालेल्या आहे, हे मिश्रण छान झालेलं आहे। बघा तेल सोडत आहे आता हे साईडनी, तर समजायचं की शिजलेलं आहे। आता या वेळेला आपल्याला गूळ टाकायचा आहे। मी अर्ध वाटी गूळ घेतलेला आहे, हा टाकायचा आता आणि शिजवून घ्यायचा आहे। खूप शिजवायचंही नाही, गूळ कडक येऊन जातो आणि पाक बनवू नाही द्यायचा, फक्त आपल्याला गुळाला यातनं विरघळवायचं आहे, वितळून घ्यायचं आहे, फक्त वितळेपर्यंत शिजवायचं आहे। गूळ वितळेपर्यंत आपण याला छान परतून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची। छान गूळ वितळलेला आहे आणि याला छान थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपल्याला यातनं लिंबाचा रस मिळवायचा आहे 1 वाटी। बघा ठेचा साधारण थंड झालेला आहे। आता या वेळेला आपल्याला यात नाही का मी पाऊण वाटी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। तुम्ही एकही वाटी जास्त आंबट आवडत असेल तर 1 वाटी टाकू शकता, मी पाऊण वाटी काढलेला आहे। आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे, यातनं मिक्स करायचा, टाकून पूर्ण ढवळून घ्यायचं आणि छान ढवळून घ्यायचं आहे। आणि मग याला एका कोरड्या बरणीमध्ये भरून छान ठेवून द्यायचं, वर्षभर टिकतं। फ्रीजच्या बाहेरही राहिला तरी वर्षभर टिकतं आहे आणि गोड आंबट खूप छान लागतो हा ठेचा। मी असा बनवून ठेवत असते। हा बघा अजून बनवून ठेवलेला आहे मी एका बरणीमध्ये, खूप वर्षभर टिकत असते आणि मोठ्या बरणीतही बनवत असते मी जास्त प्रमाणात। हा खाण्यासाठी काढलेला आहे आणि एका मोठ्या बरणीतही बनवून ठेवलेला आहे। बघा खूप छान ठेचा तयार झालेला आहे हा। आता हा मी थोड्या वेळाने कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवते। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।